परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2 वर्षे उलटून गेलेले आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर आले, धक्कादायक माहिती समोर आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये नागरिक रस्त्यावर आले, लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने घडामोडी घडल्या या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील समोर आलेले आहेत. संपूर्ण सर्वपक्षीय बैठक महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना सापडण्यात यावं, त्यांना अटक करण्यात यावं, महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा अशी भूमिका सर्वच बीडच्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांनी घेतलेली होती. मात्र त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना केली. जे एसआयटीचे प्रमुख आहेत IPS पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण एसआयटी जे आहे ते गेल्या जवळपास अनेक महिन्यांपासून काम करते. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलं, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, त्याच्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे देखील रस्त्यावर उतरल्या. त्यांनी टोकाचं आंदोलन केलं, उपोषण केलं, आत्मदहन देखील केलं आणि त्याच्यानंतर त्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली. मात्र एसआयटी मध्ये काय घडलं, काय घडामोडी घडल्या ह्या सर्व जनतेसमोर आल्या पाहिजेत किंवा लोकांसमोर आल्या पाहिजेत अशी लोकांची सोशल माध्यमांच्या माध्यमातून भावना होती किंवा त्यांनी भूमिका त्यांची व्यक्त केलेली होती. कारण महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये नेमकी एसआयटीने काय काय काम केलं, काय काय कारवाई केली आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 2 वर्षे पूर्ण होतात, म्हणजे 20 महिन्याहून अधिक कार्यकाळ जे ते लोटलेला आहे. कारण या प्रकरणामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने महादेव मुंडे यांना परळीच्या भर चौकामध्ये एका शासकीय कार्यालयाच्या समोर त्यांची निर्घृणपणे हत्या झाली, ती हत्या कोणी केली, कशा पद्धतीने केली, कशामुळे केली हे देखील तर्कवितर्क लावले गेले. काही माहिती देखील समोर आलेली गेली, काही माहिती धक्क्या आवाजामध्ये देखील समोर आली आहे. मात्र ज्या पद्धतीनं एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमलेलं आहे, आणखी काही अधिकारी त्यामध्ये काम करतात, कर्मचारी काम करतात. मात्र महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने एक महत्वाची अपडेट या 2 दिवसामध्ये समोर आलेली आहे. 7 लोकांच्या नार्को टेस्टसाठी एसआयटीने एक पत्र दिलेलं होतं. त्याच्यापैकी 6 लोकांची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे. तर एका संशयिताचा जो लिव्हर आहे, लिव्हर खराब असल्यामुळे किंवा लिव्हरचा त्रास असल्यामुळे त्याची परवानगी नाकारलेली आहे. म्हणजे नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यासाठी एका व्यक्तीची परवानगी जी आहे ते वरिष्ठांनी नाकारलेली आहे. तर 6 व्यक्तींची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगसाठी परवानगी दिलेली आहे. या 6 पैकी 3 जणांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग याच्या अगोदर झालेली होती. तर 3 व्यक्तींची जी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट आहे ती उद्या मुंबईच्या प्रयोगशाळेमध्ये, वैज्ञानिक शाळेमध्ये होणार आहे. आणि त्या नार्को टेस्टच्या आणि ब्रेन मॅपिंग मध्ये नेमकी काय समोर येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र महत्वाचं हे पुरावा आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं, त्यांच्या कशा पद्धतीने नाव समोर आलं, आवादापगोवन चिक्कीला खंडणी मागितली, त्यांचे फोन कॉल झाले, त्याच वाल्मिक कराड यांच्या मुलाचं नाव देखील या प्रकरणाशी जोडलं जात आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. आणि त्यांच्या मुलाचं देखील जबाबामध्ये नाव जे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या प्रकरणाला अधिकच वळण लागलेलं आहे किंवा त्या पद्धतीने कशा पद्धतीने लोक बघतात. कारण ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला वाल्मिक कराड सांगत होते, मी जर या प्रकरणामध्ये आढळलो किंवा मी जर दोषी असेल तर मी काही शिक्षा भोगायला तयार आहे, माझा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही. मात्र वाल्मिक कराडांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध आल्यामुळे आणि त्यांचाच मुलगा असलेला एक त्याचा या हत्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, ते धागेदोरे आहेत का, हे तपासण्याचं काम एसआयटी करते. मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे ज्या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत त्यांनी एसआयटीकडे जो जबाब नोंदवलेला आहे, पुराणी जबाब, त्या पुराणी जबाबमध्ये वाल्मिक कराड यांच्या एका मुलाचं नाव घेतलेलं आहे. हे देखील काय घडलंय, काय नाही, घडामोडी घडणार आहेत, कशा पद्धतीने ब्रेन मॅपिंग असेल किंवा नार्को टेस्ट असेल, त्याच्यामध्ये काय समोर येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र महादेव मुंडेंना ज्या पद्धतीने संपवलं गेलं, ज्या पद्धतीने त्यांची हत्या केली गेली ही चुकीची बाब आहे. कारण निर्गुणपणे त्यांना मारलं गेलं. कारण संपूर्ण मुंडे कुटुंब जे आहे ते ज्ञानेश्वरी मुंडे असतील, त्यांचे 2 मुलं असतील, आई वडील, संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावरती आलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा ज्या पद्धतीने आपण सर्वपक्षीय बैठकीमध्ये पाहिलेल्या होत्या. मात्र त्यांना न्याय मिळतोय का, नेमक्या प्रकरणामधले खरोखर आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचतोय का, आणि खरोखरच महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील नेमकी फाईल कधी बंद होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार. कारण अनेक वर्षे जे आहे त्याला लोटले. कारण ज्या पद्धतीने 2 वर्ष होऊन गेलेले आहेत, एकतर सुरुवातीलाच ज्या पद्धतीने महादेव मुंडे यांची हत्या झाली, FIR दाखल करण्यामध्ये डिले, आरोपींना शोधण्यासाठी डिले, या संपूर्ण घडामोडीमध्ये डिले झालेला आहे. आणि जे प्रकरण होतं, जे प्रकरण फाईल बंद कडे गेलेलं होतं, मात्र
ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये उठाव झाला, या प्रकरणाचा संपूर्ण कुटुंबियांनी आक्रोश केला आणि याच्यानंतर पुन्हा तपासाची चक्र जे आहे ते बीड पोलिसांनी फिरवलेले आहेत. आणि पंकज कुमावत जे IPS अधिकारी आहेत, ते SITचे प्रमुख आहेत आणि त्याच पंकज कुमावत यांनी या संपूर्ण प्रकरणाला गती देत जवळपास आता ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि आरोपींचा शोध हे संपूर्ण येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे. आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये नक्कीच पोलीस चांगली भूमिका घेतील किंवा काम करतील असा देखील आता विश्वास कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे. त्यांनी थेट म्हटलेलं आहे की पंकज कुमावत यांच्यावरती आमचा विश्वास आहे, तो योग्य तपास करत आहेत आणि नक्कीच ते आम्हाला न्याय देतील अशी भूमिका किंवा अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच महादेव मुंडे यांच्या प्रकरणातले आरोपी कधीपर्यंत शोधले जातात आणि आरोपींना कधीपर्यंत जेरबंद केलं जाते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.